नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? छत्तीसगड हे राज्य आहे। अहमदनगर जिल्ह्यातील काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रहेकुरी येथील अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? कर्जत या तालुक्यात आहे। कोणत्या नदीवर बाणकोटची खाडी आहे? सावित्री नदीवर बाणकोटची खाडी आहे। कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड कधी करण्यात आले? 1 जानेवारी 1981 ला करण्यात आले। कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यात आहे। कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते। येसाजी कंक या नावाने कोणत्या जलाशयास ओळखले जाते? भाटघर या जलाशयास ओळखले जाते येसाजी कंक या नावाने। लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे या जिल्ह्यात आहे। महेसमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? खुलदाबाद औरंगाबाद जिल्ह्यात आहे। आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? नंदुरबार या जिल्ह्यास ओळखले जाते। ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? 1 ऑगस्ट 2014 ला निर्मिती झाली। संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई येथे आहे। येऊर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे या जिल्ह्यात आहे। कोयना नदी कृष्णा नदीस कोणत्या ठिकाणी मिळते? कराड या ठिकाणी मिळते। रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर या जिल्ह्यात आहे। साक्री शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? कान नदीकाठी वसलेले आहे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे? नंदुरबार जिल्ह्यात। महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्ह्यात आहे। लालिंग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे जिल्ह्यात आहे। कळंब या एकाच नावाचे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ व उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे। ठाणे ते अहमदनगर दरम्यान कोणते घाट आहे? माळशेज घाट आहे। शहादा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? गोमती नदीकाठी वसलेले आहे शहादा हे शहर। खानदेश या विभागाचे प्राचीन नाव काय होते? ऋषिक देश असे होते। श्रीवर्धन समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे। सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? कृष्णा नदीकाठी वसलेले आहे। शाहूपुरी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर या जिल्ह्यात आहे। महाराष्ट्रातील कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? कोयना प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात। लोणार अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यात आहे। कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? दमणगंगा ही कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी आहे। हिंगणी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर या जिल्ह्यात आहे। सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यात आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 कोणत्या ठिकाणांना जोडतो? मुंबई ते आग्रा या 2 ठिकाणांना जोडतो। सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय आहे? वाई येथे आहे। महाराष्ट्रातील पहिला ई-ऑफिस प्रणाली राबवणारी महाराष्ट्रातला जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग हा जिल्हा। तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार या जिल्ह्यात आहे। खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर या जिल्ह्यात आहे। खोडाळे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे जिल्ह्यात आहे। सालेर हे शिखर कोणत्या डोंगर रांगेत आहे? सह्याद्री या डोंगर रांगेत आहे।
नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये कितवा क्रमांक आहे? 3रा क्रमांक आहे. थँक्यू फ्रेंड्स. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.